सरपंच बघा गोप्याला 1200 रुपये कस काय महागायला लागले. शिमिट एकदम हळूहळू वापरा. एक तर शिमिट आधीच उधारी आणलंय वय आपला. काय या गोप्याने कुठं घर बांधलंय बा, अवघडच सिस्टीम ही. घरकुलाचा पुढचा हप्ता आला काय नाही आप्पा सरपंच आले. काय गोपी काम कस काय बरोबर चाललंय ना? हो सरपंच, तुमच्या घरकुलाची गरज सुद्धा नव्हती. मी वैयक्तिक घर बांधणार होतो, पण आप्पानी माती खाल्ली आणि तुमच्या का आली. गोप्या ती फालतू बडबड बंद करते, ऐकायला आलो नाही. दुसरा हप्ता लागतोय ना, आणि लागत असला तर 1200 पटकेन दे. साहेबाला सांगतो फोन करून पुढचा हप्ता द्यायला. 1200 कुठं, तिकडे आपण 1300 घेतलं मागच्या घरातून. 1300 मला वाटलंच होतं आप्पा हे दोघं जण पैसे खात्यानं आपल्या घरकुलात आधीच घरकुलाचे निम्मे खाल्ले ना, आता हप्तेवारी खायला लागले. गोप्या जाऊ दे, हे 200 रुपये घे आणि ते त्यांना काढून. नाही सरपंच भिकारी भिकारी का 200 घ्यायला? अरे का माझ्या खिशात जाणार आहे का 200? हे साहेबाला द्यावं लागते आणि ते. हा? तुम्ही तर म्हणले आपण खाणार आहे संध्याकाळी मिळून पैसे. अरे हे कशाला माणसात काढितो? हा, साहेबाला द्यायचे. साहेबांना द्यायचे. आता तुम्हाला 200 नाही 1 रुपया सुद्धा देऊ नाही शकत. तुम्हीच आप्पा त्यांना नादून ठेवले आणि तुम्हाला इटाणी आणि परत इकडे येऊ सुद्धा नका. नाही तर राहू दे. बघ आता